गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आले किचन गार्डनकडे. हे पहा, कोथिंबीर मस्तपैकी स्वयंपाकासाठी आता मोठी मोठी वाढलेली कोथिंबीर काढून घेतली. थोडीफार एकदम फ्रेश, सुंदर वास येतोय, सुगंध असा कोथिंबीरीचा. थोडीच घेतली आहे. वांग्याची 4 रोपं लावताना या कुंडीत दाखवली होती, कारण तिकडे खारुताई वांगी खातात आपल्या बागेत, म्हणून इथं लावली आहेत. तर हे बघा, छान सुंदर वांग आलंय, फुलंही आली आहेत. हा डब्यात आली आहे ही तांदळीची भाजी. चला काढूया. तांदळीची अजून त्याला तुरे आलेले नाहीत, अगदी कोळी कोळी अशी खुडून घेतलेली आहे भाजी. त्यानंतर मी बनवली ही इतकी छान अशी चविष्ट भाजी झाली होती. आणि जोपर्यंत पालेभाज्यांचे आपण शेंडे खुडत नाही ना, तर त्याला परत फुटत नाही. म्हणून छान वाढली की मी लगेच त्याला खुडून घेते असे वरचे शेंडे. टोपली भाज्यांनी भरायला चालू झालेली आहे बघा. थोडे सेलरी पत्ते घेऊया. हे सॅलडमध्ये सेलरी पत्ते खाताना इतके मस्त लागतात ना, करकरीत, एकदम फ्रेश. आणि ही दुसऱ्यांदा शेपूची भाजी खुडून घेत आहे. पहिल्यांदा खुडलेली मी तुम्हाला म्हटलं होतं. आता पाहूया दुसऱ्यांदा येते का. परत आलेली आहे शेपूची भाजी. आणि आज परत मला मस्तपैकी एक छोटी जुडी मिळालेली आहे. माझी बाग अशी या आपल्या झेंडूच्या फुलांनी ना इतकी बहरलेली आहे, तुम्ही पाहू शकता. बघा, आपल्या हरभऱ्याची भाजी किती छान फ्रेश आली आहे. चला सॅलडसाठी तोडूया ही पण. शेंडे खुडायचे. ही दुसऱ्यांदा हरभऱ्याची भाजी खुडते मी. मागच्या वेळेला खुडलेली तेव्हा त्याची रेसिपी सॅलडची सांगितली होती. ही पानं तोडून घेऊन त्यात कच्चा कांदा, शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि थोडा लिंबू पिळून तशीच कच्ची खायची. खूप छान लागते. तर फ्रेंड्स, किचन गार्डनमधून आपल्याला एवढी तांदळी मिळाली आहे, हरभऱ्याची कोळी भाजी खुडली आहे, शेपूची भाजी मिळाली, कोथिंबीर मिळाली आणि सेलरी पत्ते मिळाले. तर हे आहे आजचं आपलं हार्वेस्टिंग.